नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपले 3 व्हिडिओ झालेत. आज त्याचा चौथा भाग आपण सांगणार आहे. अन्नद्रव्याची कमतरता, अन्नद्रव्य कमतरता, थोडक्यात न्यूट्रिएंट्स मॅनेजमेंट. तर ह्यामध्ये आपण काय काय बघितलं थोडं नियोजन करू आणि पुढं आपण खतांचा जो भाग राहिला तो आपण भाग यामध्ये घेणार आहे. हा चौथा व्हिडिओ आज येणार आहे तुमच्यासाठी. तर ह्यामध्ये आपण पहिलं बघितलं तर NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस, एमओ, CU, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. बरोबर. म्हणजे प्रथम अन्न घटक, द्वितीय अन्न घटक, सूक्ष्म अन्न घटक म्हणजे सूक्ष्म अन्न घटक म्हणजे तिसऱ्या प्रकारचे अन्न घटक. त्यामध्ये आपण बघितलं तर म्हणजे मुख्य अन्न घटक, दुय्यम अन्न घटक, सूक्ष्म अन्न घटक. बरोबर. त्यामध्ये नंतर आपण म्हणतो pH बघितलं तर आपण 6 ते 7 म्हणजे 6 ते 7 कसा pH माहिती असतं तर निगेटिव्ह जी खतांमध्ये 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बरोबर. आणि पॉझिटिव्ह चेक केलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बरोबर. आपला pH बरोबर 6 आणि 7. pH पण बघितला. पण त्यानंतर EC बघितला. आपला EC किती असला पाहिजे? EC 0.90 ते 1.20 पर्यंत असला पाहिजे. बरोबर. नंतर आपण बघितला OC म्हणजे ही OC नाही का मित्रांनो. OC म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन 2% ते 6-7 पर्यंत असलं पाहिजे. आपण 4 नंबरला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं ड्रिलमध्ये कॅल्शियम कार्बोनेट 4% पर्यंत असलं पाहिजे. बरोबर. तर आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहे ते आपण तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आपण NPK, फॉस्फरस, पोटॅश, हे बघणार आहे त्या व्हिडिओमध्ये. आणि हिरवळीची खतं आपण बघितली. तर आपला 5वा मुद्दा होता हा हिरवळीची खते. यात आपण ताक, ढेंचा ही पिकं बघितली होती. हिरवळीच्या खतांचा फायदा तुम्हाला मी सांगितला का आता पिकांच्या 2 लेअरमध्ये तुम्ही खतं गाडता. 2 मातीच्या कणामध्ये हवेची पोकळी तयार होते. आपण डिस्कशन केलं होतं. बरोबर. तर आता आपण पुढं काय बघणार खतं, आपली जी मेन खतं आहेत, मुख्य खतं NPK, त्यावर आपण चर्चा एवढीमध्ये आपण करूया. तर यामध्ये आपण हिरवळीची खते मग अशी बघितली. त्यात आपण बघणार आहे P, फॉस्फरस. या ठिकाणी आपण फॉस्फरस बघणार आहे. कसं आहे आपण हिरवळीच्या खतामध्ये टाक, ढेंचा ते बघितलं. बरोबर. P, फॉस्फरस बघितलं आपण. तर आपण ज्यावेळेस शेती करत असतो, तर शेती करत असताना कधी पण शेती करताना आपण चांगली केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात शेती करत असताना आपण पीक हे चांगले घेतली पाहिजे. खतं आपण व्यवस्थापन चांगलं केलं पाहिजे. पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. तर आपण मुलांना शिकवतो आपल्या बरोबर. मुलांना नोकरी लागलच हे आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपण त्यांना शिकवत असतो. किंवा नोकरी लागलच का असं शिकवायचं. तर यामध्ये आपण हे असं करत असताना का आपण एक मुलांना चांगलं वळण लावतो. बरोबर. तसंच आपण पिकांना पण चांगलं वळण लावणं म्हणजे थोडक्यात पिकांचं जे अन्नद्रव्य आहे ते आपण चांगल्या प्रकारे आपण त्यांना दिलं तर पीक तुम्हाला भरपूर उत्पन्न देणार आहे नक्कीच. तर P म्हणजे आपला जो फॉस्फरस आहे, फॉस्फरस मध्ये आपण 2 वापरतो. SP आणि DAP सिंगल सुपर फॉस्फेट आणि DAP डाय अमोनियम फॉस्फेट. बरोबर. ह्याच्यातला जो फॉस्फरस आहे हा 76% हा ठिकाणी आपल्या जमिनीमध्ये फिक्स झालेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ही जी आकडेवारी आहे ही भारतातली आकडेवारी आहे.
ICR इंडियन रिसर्च सेंटर ॲग्रिकल्चर जे आहे त्या आकडेवारीनुसार हा 100 किलोमध्ये 76% हा फॉस्फरस आहे. हा आपल्या जमिनीमध्ये फिक्स होतो आणि आपल्या पिकांना 30% फॉस्फरस हा उपलब्ध होतो. हे हे बघायला गेलं म्हणजे कसं, आपण जे खतं वापरतो थोडक्यात वॉटर सोल्युबल म्हणजे विद्राव्य खते, विद्राव्य खते ह्यामध्ये येतात 19 12 61 0 13 40 13 0 45 0 52 0 52 34 0 0 50 बरोबर. ही आपली विद्राव्य खतं आहेत. तर ह्याची जी आकडेवारी आहे बाहेर देशामध्ये बघायला गेलं तर फक्त 4 ते 5% ही खते जमिनीमध्ये वाहतात. आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे 30% पर्यंत विद्राव्य खते आणि 76% पर्यंत रासायनिक खते आपल्याकडे वाया जातात. हे का जातं तर आपल्याला जे आहे ते पाणी व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यामुळं. तर आपण पाणी व्यवस्थापन बघू या ठिकाणी कसं आहे ते, पुढचं कंटिन्यू करू. तर आपण पाणी व्यवस्थापन कसे केले पाहिजे आपण यात बघू. ही आपल्या शेताची बांध किंवा सॉरी शेताची आपली शेत आपलं आहे बरोबर, लाईन आहे आपलं वावर आहे. या ठिकाणी झाड आहे बरोबर. हे असे हे मुख्य मूळ आहे म्हणजे सोट मूळ बरोबर. हे आहे सोट मूळ आणि याला असतात असे उपमूळ. ही आहेत दुय्यम मूळ आणि ह्याला असतात तंतुमय मूळ, बारीक बारीक मूळ असतात. त्याला म्हणतात अन्न ग्रहण करणारी, ह्याला म्हणतात पांढरी मुळी बरोबर. हे जमिनी आपल्या सगळं ठिकाणी असतं. काय असतं हे कंडिशनर म्हणजे जमिनीमध्ये हे सगळं तुमचं हे असतं, वातावरण असतं बरोबर. आपण टाकलेली जी खतं आहेत ही सगळी या मुळीच्या ह्या ठिकाणी असतात. मुळीच्या इथे या अन्नसंचयन करणारी मुळे तिथं पण असतात. मग आपण यामध्ये बघत असताना लोक म्हणतात जमिनीमध्ये क्षार झाले, फ्लडिंग करा, मोकळं पाणी द्या म्हणजे क्षार वाहतील. मला समजा सांगा महाराष्ट्रामध्ये एवढा आपल्या ठिकाणी पाऊस झाला, पूर परिस्थिती आली, क्षार वाहून गेले का? कधी नाही. क्षार कधी वाहून जात नाही. आपण काय करतो, या ठिकाणी आपली ड्रीपची नळी असते, ड्रिपर असतं बरोबर. ज्या वेळेस आपण ते पाणी सोडतो त्यावेळेस ते पाणी कसं असं खाली येतं बरोबर. खाली येतं म्हणजे कसं, जमीन जर काळी असेल तर पाणी थोडं वेळ इकडं तिकडं असं जातं आणि जमीन जर मुरमट असेल तर पहिलं पाणी कुठं खाली जातं बरोबर. या जमिनीच्या भागामध्ये तुमचं सगळं पाणी जमा होतं बरोबर. मग हे पाणी तुम्ही तिथं ह्यामध्ये तुम्ही NPK किंवा हे सर्व तुम्ही खत दिले, हे पाणी हे जे पाणी आहे हे जर मुळेच्या कक्षेच्या जर खाली गेलं तर इथं पडलेली जी खतं आहेत आपण शक्यतो काय करतो, वॉटर सोल्युबल वापरतो आणि आपण जी खतं आहेत NPK हे सगळे आपण वर टाकतो बरोबर. तर ही जी खतं ही पाण्यावाटे कुठं जमिनीमध्ये, आणि जमिनीत गेल्यानंतर ती जास्त पाणी दिलं, आपण अति पाणी दिलं तर या ठिकाणी दलदल तयार होते बरोबर.
हे सगळं ठिकाणी दलदल तयार होते आणि हे पाणी जसं मूळचे कसे खाली गेलं तसं काय केलं, अन्नद्रव्य पण केली. तर अन्नद्रव्य खाली जर जाऊ नये त्यासाठी काय करायचं, पाणी हे तुमचं कमी प्रमाणात द्यायचं. वापसा कंडिशनमध्ये तुम्ही पाणी दिलं तर ह्या ठिकाणी असणारे सर्व जे अन्नद्रव्य आहे ते सर्व पिकांना भेटतील. आपण केळीच्या बागेत बघतो जास्त करून पांढरी मुळी आपल्याला लय दिसते, लय जाड दिसतो असं झाड. आपले कोण पाहुणे आले आपण दाखवतो, तुमच्या केळीच्या बागेमध्ये लय पांढरी मुळी दिसते, आणि तो ज्यावेळेस दाखवा जातो त्यावेळेस त्याला पांढरी मुळी दिसतच नाही. तो काय कसं करतो, ज्यावेळेस तो मशागत असतो त्यावेळेस तो पांढरी मुळी त्याला दिसते या ठिकाणी, बरोबर. पण त्यावेळेस आपल्या घरी पाहुणे येतात, कोण आपले सासरा मेवणा काय येतो, त्याला का मग काय सांगतात त्याला, तो दाखवतो या ठिकाणी ड्रिपर आहे ना त्या ठिकाणी बघतो, या ठिकाणी कधीच पांढरी मुळी नसते. तर ह्या ठिकाणी दलदल असते. दलदलीमध्ये तुम्ही कुठली पांढरी मुळी वाढली तुम्हाला दिसेल का, नाही दिसणार, बरोबर. तर या ठिकाणी जे पांढऱ्या मुळीचं आयुष्य आहे ते 22 ते 27 दिवस हे पांढऱ्या मुळीचं आयुष्य आहे. एक मुळी मेली, दुसरी मुळी तयार होते, दुसरी मुळी जिवंत होते. तर पांढरी मुळी तुम्हाला कुठे सापडणार आहे, ज्या ठिकाणी वापसा कंडिशन चांगली आहे अशा ठिकाणी तुम्हाला पांढरी मुळी सापडणार आहे. तर हे तुम्ही टाकलेली खतं फिक्स झाले, जमिनीमध्ये खते वाहून गेलेत ते तुम्हाला समजलं. तर फॉस्फरस पीच आपण बघू. तर आपण फॉस्फरसचं बघतोय, तर फॉस्फरसमध्ये आपल्याला फॉस्फरस हा कुठल्याही खताबरोबर चालत नाही. त्याचं कारण काय, 2 खतामध्ये रासायनिक अभिक्रिया ज्या होती त्यावेळेस ते खत चालत नाही, बरोबर. फॉस्फरस बरोबर रासायनिक 2 खतांची रासायनिक अभिक्रिया होते. म्हणजे बघणार आहे फॉस्फरस बरोबर कोणती खतं चालत नाही ते बघू आपण. तर त्यामध्ये तुम्हाला सांगायचं गेलं तर कॅल्शियम बरोबर रासायनिक अभिक्रिया होते. तर ते कशी होती बघा, CaL2 कॅल्शियम कार्बोनेट इथं सुद्धा बंद झालेलं आहे. तर CaSO4 म्हणजे कॅल्शियम सल्फेट आणि CaNO3 म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आपण जे वापरतो ते. थोडक्यात माझा एक व्हिडिओ आहे यूट्यूबला 13/045 NPK आणि इथं 13/40/13 हे तर फॉस्फरस नाही आहे, तर फॉस्फरस आहे. तर फॉस्फरस बरोबर कॅल्शियम नायट्रेट का चालत नाही, याची अभिक्रिया कशी होती, तर या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलंय. जो प्रयोग केला मी ठिकाणी तो प्रयोग तुम्ही बघू शकता. फॉस्फरस आहे हा कॅल्शियम बरोबर का चालत नाही आणि कॅल्शियम असं तर का होतं, तर तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा, माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ टाकतो मी. तर मला हे सांगायचं आहे, आपल्याला सांगतात लोक DAP बरोबर कॅल्शियम नायट्रेट चालत नाही. तर ते का चालत नाही, तर ते तुम्ही तो व्हिडिओ बघा, ते पण कळेल. तर ह्याचं काय होतं, हे जे कॅल्शियम जे फॉस्फरस बरोबर काय होतं चालत नाही, त्याचं कारण काय तुम्हाला मी सांगतो पुढं. तर आपण फॉस्फरस बरोबर झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट आणि कॉपर सल्फेट हे या ठिकाणी चालत नाही. तर हे का चालत नाही, तर आपण त्याची अभिक्रिया कशी बघितली. तर आता आपण या सर्वाला पर्याय म्हणू चिलेटेड म्हणजे EDTA हे आपण वापरतो. EDTAचा लॉंग फॉर्म म्हणजे काय, EDTAचा लॉंग फॉर्म काय सांगू शकता का, तर मी तुम्हाला EDTAचा लॉंग फॉर्म सांगतो.
तर ईडीटीचा लॉंग फॉर्म आहे इथाइल डाय टेट्रा ॲसिटिक ॲसिड. इथाइल डाय टेट्रा ॲसिटिक ॲसिड हा ईडीटीचा लॉंग फॉर्म आहे. तर मराठीत नाव काय मला पण माहीत नाही. तर हे चिलेटेड आल्यापासून हे चिलेटेड कसं काम करतं मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. तर चिलेटेड कसं काम करतं बघू आपण. तर आपण चिलेटेड कसं काम करतंय या ठिकाणी आपण बघणार आहे. तर ओके, चिलेटेड आपण कसं काम करणार आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर हे कॅल्शियम हा दुय्यम अन्न घटक, झिंक, फेरस, मॅंगनीज आणि कॉपर हे सूक्ष्म अन्न घटक, आणि हा पी आहे. फॉस्फरस हा निगेटिव्ह आहे. कॅल्शियम हा पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह. या ठिकाणी 5 पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे इथे ठिकाणी पुरुषांची संख्या या ठिकाणी जास्त आहे आणि एक ही स्त्रीची संख्या असते. तर वर्चस्व कोणाचं राहील ह्याचं. तर चिलेटेड का वापरायचं आहे ईडीटी तुम्हाला सांगतो. हा ठिकाणी ह्यांचा एक घटक घ्यायचा, हा बारीक सूक्ष्म घटक, आणि या ठिकाणी हा फॉस्फरस बरोबर चालत नाही. तर त्यासाठी कसं करायचं, तर हा या ठिकाणी सूक्ष्मकण बनवायचा आणि तो एक असं आवरण ठिकाणी बनवायचं, बरोबर. म्हणजे हा फॉस्फरस बरोबर चालत नाही म्हणून ना. तर मग हे आवरण बनवताना या ठिकाणी काय केलं, हा ह्याचा कण घेतला बरोबर ह्याचा, आणि मग ह्या ठिकाणी असं एक कुलूप लावलं. त्या कुलपाचं नाव आहे EDTA, म्हणजे चिलेटेड. हे आपण सल्फेट फॉर्ममध्ये आपण वापरायचं. ईडीटी फॉर्ममध्ये ईडीटी फॉर्ममध्ये आपण वापरायचं. मग मला ईडीटीचं फॉर्म लॉंग फॉर्म सांगितला. लॉंग फॉर्म काय आता, तर अशा प्रकारे जर आपण अन्नद्रव्य वापरले तर आपल्या पिकाच्या मुळामध्ये जे असणारे जे अन्न घटक आहेत ते पिकाला व्यवस्थित अवेलेबल होऊ शकतात. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फॉस्फरस म्हणजे आपले जे फॉस्फरस किती टक्के आपल्याला पिकाला अवेलेबल होतो, किती टक्के पिकामध्ये तो जमिनीत पडून होतो, तुम्हाला ते मगाशी सांगितलं. हे कॅल्शियम बघितलं. तर ह्या सर्व अभिक्रिया तुम्हाला मी माझा एक व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकतो, तो व्हिडिओ तुम्ही बघा. कॅल्शियम बरोबर फॉस्फरस का चालत नाही, बरोबर. तर हे जे आवरण बनवलेलं आहे इथे या ठिकाणी करून टाकलं. तर हे आपण तुम्हाला हा समजून तुम्हाला पुन्हा समजून सांगितलंय. तुमच्या काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि त्याचा पुढचा व्हिडिओ डीपमध्ये थोडासा येणार आहे. ईडीटीच्या पुढचं थोडंसं भाग अजून राहिला आपला, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की क्लिक करा. तुम्हाला असे व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. धन्यवाद.